श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 88वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, बहु चांगले नामया राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगत आहेत, त्यातीलच या नामाचे वेगवेगळे डायमेन्शन्स, वेगवेगळ्या अंगाने या नामाची महती सांगणारा हा समर्थांचा श्लोक. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा आपण प्रथमतः सरळ अर्थ बघूयात. समर्थ म्हणतायत की माझ्या भगवंताचं नाम कसं आहे, माझ्या राघवाचं नाम हे अत्यंत चांगलं आहे, बहु चांगलं आहे, अत्यंत चांगलं. आणि हे अत्यंत चांगलं याचं विश्लेषण समर्थ पुढच्या ओळीमध्ये करताना म्हणतात की ते कसं आहे, ते साजिर आहे म्हणजे सुंदर आहे, ते स्वल्प आहे म्हणजे ते अत्यंत छोटं आहे, राम हे दोनच त्याच्यामध्ये अक्षर आहेत, ते सोपं आहे, ते कोणालाही घेता येऊ शकतं, त्यामुळे ते सोपं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हा प्रापंचिकांसाठी ते फुकाचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी कुठलाही पैसा खर्च करावा लागत नाही. असं साजिर, स्वल्प, सोपं आणि फुकट असं हे अत्यंत चांगलं अशा माझ्या राघवाचं नाव आहे. आणि इतकं चांगलं असूनही, इतकं सोपं असूनही, एक प्रकारे कुठलंही मूल्य न देता मिळालेलं असूनही, जे काम ते करतं ते या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट करू शकत नाही. ते म्हणजे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. ते आपल्या जीवनामध्ये या भवरोगाचे, जे आपण सगळेजण रोगी झालेलो आहोत, आम्ही सगळेजण भवरोगी आहोत, या भवरोगातून ते आम्हाला बाहेर काढतं, आमचा भवरोग ते पूर्णपणे दूर करून टाकतं आणि आम्हाला त्या परमात्म्याशी, त्या सच्चिदानंदाशी, त्या कैवल्याची प्राप्ती ह्याच मानवी जीवनामध्ये करून देतं. हे समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोतेहो, समर्थांचा हा भाव आपण जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या भगवंताच्या नामाचं सौंदर्य आम्हाला कित्येकदा जाणवत नाही. आम्हाला ते आवडतं, पण आमची आवड कशी आहे माहिती का? लहानपणी आपण त्या टोपीवाल्याची गोष्ट ऐकायचो ना, तो टोपीवाला माकडाच्या वनामध्ये जातो, तिथे ते वनामध्ये गेलेला असतो आणि तिथे ते माकडं त्याची टोपी पळवून नेतात आणि मग तो डोक्यावरची टोपी काढतो, तेव्हा एक माकड खाली टाकतं, त्याबरोबर सगळी माकडं खाली टाकतात. कित्येकदा आमचं नाम, आम्ही घेत असलेलं भगवंताचं स्मरण देखील हा करतो म्हणून मी करतो अशा भावनेने चालू असतं. अर्थात यात चूक काहीच नाही. नामाची महती अशी आहे की ते भाविकपणे घ्या, अभाविकपणे घ्या, संशयाने घ्या, विकल्पाने घ्या, श्रद्धेने घ्या, नाम हे त्याचं कार्य आतमध्ये करतच राहतं. अर्थात जसं ऑपरेशन थिएटरमध्ये रोगी हा जितका लवकर अॅनेस्थेशिया घेऊन तिथं बेशुद्ध होतो, बेहोश होतो, तितक्या लवकर डॉक्टरला त्याच्यावरती ऑपरेट करता येतं, त्याप्रमाणे नामामध्ये ज्याचे संशय, विकल्प हे जितक्या लवकर दूर होतात, जो संपूर्ण शरणागत होतो, त्याच्यावरती हा सद्गुरू राजवैद्य सहजपणे उपचार करू शकतो. जिथं संशय जास्त आहेत, जिथं विकल्प जास्त आहेत, तिथं कदाचित थोडासा वेळ लागेल. पण जी समर्थांची दृष्टी आहे या नामाकडे बघण्याची, या भगवंताच्या नामाकडे बघण्याची दृष्टी, ती आपल्याला कशी प्राप्त होईल याचा विचार या श्लोकातून करणं खरं गरजेचं आहे. समर्थ म्हणतात की बहु चांगले, अत्यंत चांगलं असं नाम आहे. हा खरं आपल्यावरती वसिष्ठांनी केलेला उपकार आहे. ज्या वेळेला दशरथाला ही 4 पुत्रांची प्राप्ती झाली, त्यामध्ये काही काळ आनंदोत्सव झाला आणि मग जेव्हा नामकरण विधीचा वेळ आली तेव्हा दशरथाने आपले आराध्य, आपल्या कुलाचे सद्गुरू वसिष्ठांना बोलवलं. या 4 पुत्ररत्नांना त्यांच्या समोर ठेवत त्यांना विनंती केली की आपण आपल्या मनामध्ये नियोजलेली नामं यांना द्यावीत. वसिष्ठांनी सर्वप्रथम रामाला आपल्या हातामध्ये घेतलं. ते अत्यंत सुंदर असं रूप, त्याचं कुरळे कुरळे केस, त्याचे ते सुंदर डोळे, कमळासारखे नेत्र, ते अत्यंत सुंदर गोजिरे असं त्याचे ते गाल, सुंदर जीवणी, अत्यंत सुंदर असे कोमल त्याचे पाय, त्याच्यावरती असलेले पांढरे शुभ्र नख. वसिष्ठ प्रेम विवळ होऊन रामाला आपल्या हातामध्ये घेत त्या दशरथाला म्हणतायत
की हा जो आनंदाचा जो समुद्र आहे, जो हा सुखांची राशी आहे, ज्याच्या केवळ चिंतनाने तिन्ही लोकातली लोक सुखी होऊन जातील, ह्याचं नाव राम आहे. जो सगळ्यांना सुख देईल, आनंद देईल, जो त्रैलोक्याला आनंद शांतता देईल, त्याचं नाव राम आहे. आणि हेच समर्थ इथं म्हणतायत की बहु चांगले नाम या राघवाचे. त्या राघवाचं नाम घेताच मनातले विषाद, मनातले एक प्रकारे असलेल्या दुष्ट भावना, दुराशा यांना एक प्रकारे शांतता मिळते. ती विसर्जित होण्याच्या मार्गावरती जातात. असं हे बहु चांगले. आणि या नामाची महती, या नामाचं सौंदर्य श्रोतेहो, आम्हाला बघण्याची दृष्टी आज नाहीये. जसं एखादा चित्रकार असतो, त्या चित्रकारांमध्ये आजकाल नवीन मॉडर्न आर्ट्स आलेले आहेत. बऱ्याचदा त्याची प्रदर्शनं लागतात. आपल्यापैकी सामान्य माणसं जर त्या मॉडर्न आर्ट्स बघायला गेले तर आपल्याला त्या चित्रांमधलं काहीच कळत नाही. पण काही लोक जे त्याच्यातले तज्ज्ञ असतात ते तासनतास त्या चित्रांमध्ये बघत बसतात. त्याच्यामध्ये त्यांना काही काही वैविध्य सापडतं. भगवंताच्या नामामध्ये देखील आम्ही सर्वजण एक प्रकारे संख्येच्या अनुषंगाने बऱ्याचदा त्या नामाचं सौंदर्य न अनुभवता पुढे पुढे जात राहतो. पण ही सौंदर्य दृष्टी प्राप्त झालेले एखादे तुलसीदासांसारखे संत असतात, एखादे समर्थ रामदासांसारखे, एखादे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांसारखे, ज्यांना या नामाची सौंदर्याची दृष्टी प्राप्त झालेली असते. तुलसीदास म्हणतात की माझा रामाची ही 2 नावं कशी आहेत, त्यांना हे सौंदर्य कसं दिसलेलं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तुलसीदास म्हणतात की रघुनाथजींची ही भक्ती म्हणजे वर्षा ऋतू आहे. आणि हे सर्वजण त्याचे जे नामधारक आहेत त्यांनी एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये मशागत करून शेती लावून ठेवलेली आहे. आणि राम हे 2 श्रावण भाद्रपदाचे सुंदर महिने आहेत की ज्या राम या अक्षरांनी या नामधारकाच्या जीवनामध्ये मशागत करून ठेवलेल्या शेतीमध्ये अखंड बरसणाऱ्या या टिपटिप पावसाने सुंदर शेती जशी उमलती, तशी ही रघुनाथजींची भक्ती, तसं हे त्याचं नाम. हे सौंदर्य केवळ त्या नामाला जाणणारा एखादा संतच, जसा त्या मॉडर्न आर्ट मधला एखादा तज्ञ जाणू शकतो, त्याप्रमाणे तुलसीदासांनी या राम या 2 शब्दांकडे बघितलेलं आहे. त्यांना असं दिसतंय की ही राम हे 2 अक्षर ही नर आणि नारायणासारखी आहेत, जगताचे पालन करणारी आहेत. एखाद्या सुंदर स्त्रीच्या 2 कानातली कर्णफुलं जशी असावीत, तशी ही राम ही 2 शब्द अक्षर आहेत. जगताला जसा चंद्र आणि सूर्य याची गरज आहे, त्याप्रमाणे रा आणि म हे 2 अक्षर आहेत. या सुंदर 2 अक्षरांचा स्वाद हा अमृतासारखा आहे. हे सौंदर्य त्यालाच कळू शकतं, हे त्याच्या दृष्टीतूनच कळू शकतं, हे एखाद्या वेळ एखाद्या संतालाच कळू शकतं. अति साजिरे, अत्यंत सुंदर. आणि त्यातून स्वल्प म्हणजे अत्यंत छोट राम या 2 अक्षरांशिवाय या महामंत्रामध्ये दुसरं काही नाही. या महामंत्राचा जो जप करतो त्याला त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होऊन जातात. या विश्वामध्ये असणाऱ्या सर्व सिद्धी त्याच्या पायाशी लोळून घेतात. इतकं या नामाची महती. पण एवढं अगाध कार्य होऊनही ते नाम अत्यंत स्वल्प, अत्यंत छोट आणि ते नाम सोपं देखील आहे. कोणीही ते नाम घेऊ शकतं. नाम घेताना वाल्मिकी ऋषींनी मरा मरा असं उलट स्मरण केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण या उलट्या स्मरणामधून देखील राम राम हा ध्वनी येत गेला आणि त्यातून त्यांचा उद्धार होऊन गेला. त्यामुळे ते अंतःकरणापासून जरी आपल्या हातून घेताना चुकलं तरी हे स्वल्प आणि सोपं असल्यामुळं ते आपल्या आयुष्यात त्याचं कार्य साधूनच देतं. पूज्य बाबा एकदा गमतीने म्हणायचे की एक म्हातारा मनुष्य तोंडातली दात गेलेले आणि त्यामुळे राम हा शब्द म्हणताना लांब लांब असा त्याच्या हातून उच्चार होतोय. आणि त्यावेळेला शेजारचे एक जण त्याला सांगतात, आता लांब नाही, आता जवळच आलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या या राम या शब्दामध्ये देखील किती मोठी गंमत, किती मोठं एक प्रकारचं जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. ओशो एका ठिकाणी म्हणालेत की वाल्मिकींनी मरा मरा हा शब्द म्हटला आणि त्यामध्ये त्यांना रामानी त्यांच्या जीवनाचं कल्याण करून टाकलं. एका अर्थाने आपण देखील प्रत्येक वेळेला मरा या शब्दाचं स्मरण करत असतो. हे समर्थांनी दासबोधामध्ये देखील सांगितलंय की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. राम या शब्दामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जेव्हा जीवनाची अशाश्वतता कळेल तेव्हा या रामाची महती आपल्या जीवनामध्ये उतरायला लागेल.
वाल्मिकींनी देखील मरा हा शब्द म्हटला, पण त्या मरणाचं स्मरण त्यांनी अखंड ठेवलं. आपण एकदा म म्हणतो आणि मग खूप वेळानंतर आपल्याला रा येतो, कारण की या म आणि रा या दोन शब्दांच्या मध्ये आम्हाला हा भवरोग आम्हाला पुन्हा पुन्हा या जगाकडे खेचून घेत असतो, या अशाश्वताकडे खेचून घेत असतो. आणि त्यामुळे ज्याला नामाचा निदिध्यास लागलेला आहे त्याच्या जीवनामध्ये या म आणि राच्या मध्ये काहीच राहत नाही. हा सगळा भवरोगच संपून जातो. असं हे अत्यंत फुकाचं, स्वल्प, सोपं, साजिर असं भगवंताचं नाम आहे. आणि फुकाचं म्हणताना याच्यासाठी कुठल्याही जागतिक करन्सी मधली कुठलीही किंमत या नामासाठी द्यावी लागत नाही. माझा राम हा कुठल्याच गोष्टीने ओशाळला जात नाही, ना त्याला सोन्याची मंदिरं हवी आहेत ना चांदीची. तो एका केवळ भावानी तृप्त होतो. त्याला फक्त तेवढी एकच करन्सी कळते, भावाची, भक्तीची. आणि या जगामध्ये आपण त्याला काही जरी दिलं तरी ते त्याला एक प्रकारे नको असलेल्या गोष्टींसारखं असतं. त्यामुळं जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो, इथलं आपल्याला सौंदर्य दिसलं पाहिजे. त्याच्यातला जो स्वल्पता आहे ती आपल्याला कळाली पाहिजे. त्याचं सोपेपण आपल्याला अनुभवता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी लागणारं मूल्य हे काहीच खर्च करावं लागत नाही याची देखील जाणीव झाली पाहिजे. आम्हाला या सगळ्या गोष्टी संतांच्या जीवनात वाचताना अत्यंत मनोहारिक वाटतात. आम्हाला खऱ्या अर्थाने याच्यातली कवित्व, याच्यातली रसिकता या संतांच्या दृष्टीने ऐकताना कळते, पण आम्हाला ती अनुभवता येत नाही. आम्हाला अनुभवता येत नाही कारण की आम्ही सगळेजण श्री महाराजांच्या भाषेमधले भवरोगी आहोत. असा विचार करा की या जगामध्ये तुम्हाला मी एक अशी गोष्ट देतो की जी पहिल्यांदा तर फुकट आहे, छोटी आहे, स्वल्प आहे आणि एवढं सगळं करून इतकी इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला या भवरोगातून ती पार करून नेईल. असं म्हटलं तर आपल्याला कित्येकदा आश्चर्य वाटतं. जसं आजकालच्या पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज असतात ना की याच्यावरती हे फुकट, त्याच्यावरती हे फुकट, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण की आपल्याला माहिती असतं खाली कोपऱ्यामध्ये कुठेतरी टर्म्स अँड कंडिशन अप्लाय असं लिहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या जगामध्ये असं काही असतं यावरती विश्वासच नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं मूल्य, प्रत्येक गोष्टीची किंमत, प्रत्येक गोष्ट ही जर अवघड असेल तरच ती आयुष्यात उपयोगारी येणारी आहे असंच शिक्षण मिळालेलं आहे. पण भगवंताच्या नामाचं प्रेम हे तेव्हाच लागू शकतं जेव्हा आम्हाला या प्रत्येक नामाच्या गुणधर्माची आवड निर्माण होईल की माझं नाम हे चांगलं आहे, साजिर आहे, स्वल्प आहे, सोपं आहे, फुकाचं आहे. हे जेव्हा अंतरंगामध्ये त्याची अनुभूती येईल, याचाच अर्थ काय श्रोते हो, आम्ही या काळातल्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या किमतीच्या अनुषंगाने, ज्या त्याच्या कठीणतेच्या अनुषंगाने त्याची किंमत ठेवतो, ही आमच्या हृदयातून सुटते. तेव्हाच आम्हाला नामाची ही महती कळू शकते. आणि हेच भगवंताचं नामाचं कार्य की त्याची महती ज्या क्षणी पटते त्या क्षणी आमच्या जीवनातला हा भवरोग दूर होतो. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतायत की करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. आमच्या जीवनात जेव्हा नामाचं प्रेम आम्हाला येतं, जेव्हा आम्हाला या नामाची महती कळते, जेव्हा या नामाची लागणारी किंमत, ज्याच्यासाठी मीराबाई म्हणते की पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो. यासाठी मी काय केलं, जन्म जन्म की पूंजी पाई जग में सभी खवायो. ही त्याची किंमत. माझं संपूर्ण समर्पण, माझं संपूर्ण आयुष्य मी या नामासाठी द्यायला जेव्हा तयार होतो, तेव्हा मला या नामाची खरी महती कळाली. आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा या विश्वातली कुठलीच गोष्ट आम्हाला आत्कृष्ट करू शकत नाही. याचाच अर्थ या नामाचं प्रेम आमच्या जीवनातून भवरोग पूर्णपणे दूर करून टाकतो. हे मानवा, या जीवनामध्ये जर तुला कैवल्याचा अनुभव घ्यायचा असेल, या परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी एकच मार्ग, त्या रामाचं, या दोन शब्दांचा आधार, या दोन शब्दांचं कारुण्य आपल्या जीवनामध्ये अनुभवणं, कुठल्या तरी ज्ञानी सत्पुरुषाच्या चरणी जाऊन त्याच्या अनुग्रहाने, त्याच्या शक्तीने हे नाम आपल्या मुखी आणणं आणि त्याचा आठव दिवस रात्र आपण जर अंतःकरणामध्ये ठेवला, तर हे नाम आपल्या जीवनामध्ये या भवरोगातून आपल्याला दूर करून या नामाची प्रत्यक्ष अनुभूती, या भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून देतं. असं हे भगवंताचं नाम. श्रोते हो, मनापासून या भगवंताच्या नामाला स्मरण करूयात.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.